Welcome viewers in our channel Learn English with Madan B. Today we are going to see daily used sentences so that we can develop our conversations. आज आपण आपल्या चॅनलद्वारे दररोजच्या वापरामध्ये येणारी काही वाक्य संभाषणात जी नेहमी येतात त्यांचा आपण सराव घेणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. मला ते पुस्तक द्या. हाऊ टू राईट इन इंग्लिश. द्या. द्या हे काय? क्रियापद. देणे. देण्यासाठी इंग्रजीमध्ये शब्द येतो गिव्ह. मला यासाठी आपण म्हणूया मी. आता काय उरले वाक्यामध्ये? ते पुस्तक. पुस्तकासाठी आपण काय घेतो? बुक. ते साठी आपण घेऊया दॅट. गिव्ह मी दॅट बुक. किती सोपं आहे. दुसरं वाक्य, मला आता वेळ नाही. मला यासाठी आपण इथे सर्वनाम घेऊया आय. नाही. बरोबर आहे. यासाठी आपण निगेटिव्ह वाक्य आहे म्हणून आपण घेऊया डोंट अर्थात डू नॉट. वेळ. वेळेसाठी काय म्हणूया आपण? टाइम. बरोबर आहे. मग आय डोंट हॅव टाइम. आतासाठी आपण घेतलाय नाव. येस. मी 5 वाजता आलो. मी साठी पुनश्च आपण आय घेऊया. क्रियापद कोणत्या वाक्यामध्ये? आलो अर्थात भूतकाळामध्ये आहे, पास्ट टेन्स मध्ये, म्हणून आपण म्हटलं केम. किती वाजता आलोय त्यासाठी आपण म्हणूया ॲट. वाजता यासाठी आपण काय घेतलं? ॲट. आय केम ॲट. किती वाजता? 5 वाजता. काही मिनिटही नाहीये, अगदी बरोबर 5 वाजता. मग आपण इंग्रजीत म्हणतो त्याला 5 o'clock. I came at 5 o'clock. पेटी उघड. क्रियापद कोणतं आहे मित्रांनो? इथे करता नाहीये, अर्थात यू हा करता असतो. तू किंवा तुम्ही हे आपण ॲझ्युम केलेलं आहे, समजलेलं आहे. उघड या क्रियापदासाठी इंग्रजीत शब्द येतो ओपन. ओपन पेटी म्हणजेच बॉक्स. ओपन द बॉक्स. जमलं? मी इंग्रजी बोलू शकत नाही असं तुम्हाला सुरुवातीला वाटत होतं, पण इफ यू वॉन्ट टू सक्सीड यू हॅव टू वर्क हार्ड. पण तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर कठोर परिश्रम घ्यावे लागतील. मी साठी आय. शकत नाही म्हणजे निगेटिव्ह आहे. शकणे यासाठी कॅन घेतो आपण. नाही करिता नॉट हा शब्द आहे. बोलणे हा इथे क्रियापद आहे म्हणजेच स्पीक. आय कॅनॉट स्पीक. काय बोलू शकत नाही? इंग्रजी. इंग्लिश. आय कॅनॉट स्पीक इंग्लिश. तो हळुवारपणे चालतो. वाक्यामध्ये क्रिया या वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे? ही. त्यानंतर कर्त्याच्या नंतर आपण काय घेतो मित्रांनो? क्रियापद. चालतो
अर्थात चालणे ही दररोजची सवय आहे. याला इंग्रजीत म्हणतो आपण हॅबिच्युअल ॲक्शन, दैनंदिन क्रिया. ही वॉक्स, ही थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर आहे. त्याकरिता क्रियापदाला आपण एस किंवा ईएस घेणं जरुरीच आहे. म्हणून आपण घेतलंय ही वॉक्स. तो कसा चालतो? हळुवारपणे, अर्थात स्लोली. ही वॉक्स स्लोली. स्लोली म्हणजे हळुवारपणे, हे त्यातलं ऍडव्हर्ब आहे, क्रिया विशेषण. नंतरचं वाक्य आहे किती खोल आहे. कितीसाठी आपण WH क्वेश्चन घेतो, हाऊ. त्यानंतर इथे विशेषण आलेलं आहे खोल. खोल साठी आपण घेतो डीप. हाऊ डीप आहे, इज इट. या अनुषंगाने आपण सरावासाठी ही काही वाक्ये घेतलेली आहेत. पुनश्च आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. या व्हिडिओला निश्चितच आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे. थँक्यू फ्रेंड्स. धन्यवाद मित्रांनो.